हाय हॅलो नमस्कार सगळ्यांना. कशा आहात सगळे? मस्त मजेत ना? आम्ही पण मस्त मजेत आहे. तर आज सकाळ सकाळ कशाची तयारी चाललेली आहे? तर मस्त असा नॉनव्हेजचा बेत आहे. तर कोण येणार आहे तर ते पुढे तुम्हाला समजेलच. त्यांच्यासाठी नॉनव्हेजचा बेत चाललेला होता आणि मम्मीची तब्येत बरी नव्हती आणि वहिनी गेलेल्या होत्या काही कामानिमित्त माहेरी. त्यामुळे आज सगळं माझ्याकडे आलेलं होतं जेवण बनवायचं. आणि इकडं कसं माहेरी आता पटकन सगळं चेंज झालेलं आहे त्यामुळं काही पटापट सापडत नाही. तरी पण मी 12पर्यंत सगळा स्वयंपाक रेडी केलेला होता. तोपर्यंत वहिनी आलेल्याच होत्या. इकडं सुक्कं चिकन बनवून घेतलेलं, मटण अजून शिजतच होतं. तोपर्यंत आईला म्हटलं की जिरा राईस बनवायचा आहे. तर राईस म्हटलं थोडासा धुवून निथळत ठेवूया म्हणजे छान असा मग नंतर तो होतो. मग इकडं मी सूप वगैरे सगळं काढून घेतलेलं होतं. आणि येल्लो कलरचा जिरा राईस सगळ्यांना आवडतो, माझ्या हातचा खूप सगळ्यांना आवडतो. त्यामुळे म्हटलं आज आपण मस्त असा जिरा राईस करूया तुपातला. खूप छान गावरान तूप घातलेलं होतं म्हैशीचं, मस्त असं खूप छान झालेलं होतं. आणि इकडं आपला रस्सासुद्धा मटणचा रस्सा बनवलेला होता, रस्सा रेडी झालेला होता. तोपर्यंत वहिनी आलेल्या होत्या. म्हणजे माझा भात झाला, सुकं पातळ सगळं झालं आणि वहिनी आल्या. मग वहिनी आल्यानंतर थोडाफार त्यांनी आराम केला आणि भाकरी करायला बसल्या. मग त्या भाकरी करत होत्या. तोपर्यंत म्हटलं मग आता बाकीचं मी आवरून घेते. इकडं पियुषला जेवायचं होतं. पियुष म्हणजे माझ्या मोठ्या भावाचा मुलगा. त्याला जेवायचं होतं, त्याला भाकरी नको होती, जिरा राईसच फक्त खायचा होता. तर त्याला जेवायला वाढलं आणि तो जेवत होताच. आणि इकडं आमच्या बाळाचा अभ्यास करता करता परत मोबाईल बघायचं चालू होतं आणि मी कांदा टोमॅटो वगैरे चिरतच होते. तेवढ्यात आमच्या वर्षाबाईचं आगमन झालेलं आहे. कारण तिचं आणि माझं गावालासुद्धा गाव जवळच पडतं आणि इकडेसुद्धा आम्ही जवळच राहतो. अशा आम्ही बेस्ट फ्रेंड आहोत. खूप छान वाटलं तिला. आता खूप दिवसापासून आमचा प्लॅन चाललेला गेल्या वर्षीपासून की गावाला आल्यानंतरसुद्धा आपण एकत्रित भेट घेऊया म्हणून मग ती आलेली होती. बोरगाव इस्लामपूर तिचं आहे तिथं माहेर वगैरे, सासर ॲक्च्युली. मग तिथून जवळच पडतं. मग तिला म्हटलं आलीस की इकडं ये कधी. मग ती आलेली होती. मग तिला मी बोलवलं, ये म्हटलं. त्यानिमित्तानं आपलं एकमेकांना बघायला पण भेटतं, पोरांना पण गावचा सगळा परिसर बघायला भेटतो. खूप छान वाटलं तिला पण आणि पोरांना पण मस्त असं. आणि हा दादा सगळं घर वगैरे सगळं फिरवून दाखवत आहे. हे आमचं टेरिस आहे आणि बॅक साईडला तिकडं जमीन आम्ही अगोदर वाट्याने घेतलेली होती पण आता ते आमचे नाही आहे. आणि हे बॅक साईडला पण 2-3 रूम आहेत. आणि इकडं आमचं एक शेळीचं पिल्लूसुद्धा आहे. घर वगैरे सगळं बघून झाल्यानंतर आता पोरांना पण भूक लागलेली होती. 12:30 वाजलेले होते. तर म्हटलं फटाफट आपण आता वाढून घेऊया. मग पोरांच्यासाठी सूप वगैरे सगळं वर्षाला दिलं काढून. म्हटलं त्यांना भरव आणि मग बाकीच्यांसाठी जेंट्स लोकांना म्हटलं आधी बसू दे आणि मग आपण नंतर बसूया. मग सगळ्यांना मी जेंट्स लोकांना ताटं मम्मीने आणि मी बनवली. म्हटलं त्यांचं झाल्यानंतर निवांत आपल्याला जेवता येईल. आणि वर्षा पण इकडं पोरींना चारत होते. पोरींच्या घशाखाली काय लवकर उतरत नाही, मोबाईल पाहिजेच हातात जेवताना त्यांना. मोबाईल बघत बघत त्या पलीकडच्या रूममध्ये टी व्हीच्या रूममध्ये जेवत होत्या. तोपर्यंत मग मी इकडं वर्षाच्या मिस्टरांना, दादाला आणि पप्पांना जेवायला वाढलं. रुद्र पण त्यांच्यासोबत जेवायला बसलेला होता. म्हटलं मग वहिनी भाकरी करतच होत्या गरम गरम आणि खाली इकडं मम्मी आणि मी बसलेलो होतो. काय लागल काय द्यायला म्हणून खाली बसलेलो होतो. मस्त असा गरम गरम आस्वाद घेतला सगळ्यांनी. नंतर सगळं झाल्यानंतर आम्ही पण जेवायला बसलो. इकडे वर्षा, ऋतिका, आजी बसलेली. आजी काय नॉनव्हेज खात नाही, मम्मी नॉनव्हेज खात नाही, त्यामुळं त्या व्हेज खात होत्या. आणि मस्त असा मटणचा रस्सा, चिकन सुक्का असा आम्ही छान ताव मारला. तिच्याकडून आम्ही आपलं काय भाजी नाही आवडली की तिथनं आपलं मागायचं, आवाज द्यायचा. कोळीन मावशी म्हणायचं आम्ही त्यांना. तिथनं आवाज दिला की ती आम्हाला भाजी देणार. साबुदाण्याची खिचडी तिची हातची लय आवडायची, ती आम्ही घ्यायचो. ते उघडून दाखव की, उघडून दाखव ते. माझ्या नादानं तुला तुझं घर बघायला खरंच क्या गं, इतक्या वर्षात येणंच कधी झालेलं नाही. आणि पार्टी काय करतात गं ऋतिका? बघायचे तरी काय बघायचे तुला? इकडे बघ. नाही बघायचे, तिकडं नाहीये काय नाही बघायचे.
ही बघा आमच्या मस्त आजीनं अशी झाडं लावलेली आहेत. गेल्या वर्षीच्या व्हिडिओमध्ये मी सुद्धा आजीचा बगीचा म्हणून एक व्हिडिओ बनवलेला होता. त्याच्यामध्ये तिने लावलेली झाडं सगळी दाखवलेली होती. आणि ही विहीर आहे आणि या विहिरीचंच पाणी आमचं जेपी ॲक्वा म्हणजे आमचं ॲक्वाचं आहे लहान भावाचं माझ्या. मग त्याला आमचं तिकडूनच पाणी जात होतं. आणि इकडं 4 वाजले की 3-4 वाजता मग पप्पा म्हैशीची धार काढतात. इकडं पप्पांचं चाललेलं होतं म्हैशीची धार वगैरे काढायचं. इकडं आम्ही सगळेजण बरोबर आपलं चाललेलं दंगा मस्ती सगळ्यांची. त्याच्यानंतर टी व्हीच्या रूममध्ये आम्ही आलो. सगळेजण मस्त गप्पा मस्ती चालू होती सगळ्यांची. काही टी व्ही बघत होते, काही मोबाईल बघत होते. असे सगळेजण आम्ही इतक्या वर्षानंतरच्या खूप अशा छान एकत्रित गप्पा मारल्या. ॲक्च्युली खूप वर्षापासूनचा प्लॅन आमचा आत्ता सक्सेसफुल झाला. आणि त्याच्यानंतर पोरांना खायची होती जिलेबी. मग दादाने जिलेबी सगळ्यांसाठी आणली. मनसोक्त सगळ्यांनी जिलेबीसुद्धा खाल्ली. खूप आनंद घेतला जिलेबीचासुद्धा गप्पा टप्पा करत. खूप छान. मी पण खूप वर्षानंतर खाल्ली. आमच्या गावची कुंडलची जिलेबी प्रसिद्ध आहे पण कधी खाण्याचा योग येत नाही. आणि त्याच्यानंतर हा आपला नेहमीचा हळदी कुंकवाचा कार्यक्रम आपला मम्मीने घेतला. हा चालता फिरता बदल द्या लवकर लवकर द्या. हा दिसली हळदी कुंकू वगैरे वर्षाला देऊन झालं. सगळ्यांना तिनेही नमस्कार केला. आम्ही मस्त गप्पा वगैरे करून मनसोक्त आम्ही झालं सगळं. तर आता मग वर्षा म्हणाली की आता थोडंसं ऊन खाली झालेलं आहे, 5 वाजलेले आहेत, तर आता आम्ही निघतो. परत अंधार पडायच्या आतमध्ये आम्ही निघतो. मग थोडंसं ऊन खाली झालेलंच होतं. मग तिला बाय करण्यासाठी आम्ही बाहेर आलो. बघ थोकाट पुसकी थोका पुसकी तो कितने पुसकी आते हाँ नमस्ते पुसकी रुद्र भांडण झाल्यावर रडत आहे. रडण्याचा प्रोग्राम चालू झालेला आहे. मस्ती बघा त्याची किती चाललेली आहे. वर्षाला बाय बाय करून झाला, सगळं झालं, चहा पाणी वगैरे झालं आपलं. मग मस्त आमचे जुने अल्बम काढून आम्ही बघत बसलेलो होतो की ऋतिका कशी होती, पियुष कसा होता. मस्त तब्येती सगळ्यांच्या होत्या. खूप छान, इतकं मजा आली बघायला ना. और ये इंसान देखो कितना डिफरेंस देखो.
सगळं जेवण वगैरे झाल्यानंतर मस्त असं आम्ही बाहेर हवेशीर बसलेलो होतो. नॉनव्हेजचं जेवण होतं त्यामुळं गरम पण खूप होत होतं आणि मस्त असं गप्पा टप्पा करत आम्ही सगळं रोज बाहेर बसतो आणि छान असं गप्पा करत आम्ही फ्रीजमध्ये थंड ठेवलेलं असं कलिंगडसुद्धा आम्ही खाल्लेलं आहे आणि खूप एन्जॉय केला आम्ही. आमचा पूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.